असं कधीच झालं नाही की मी काहीतरी चांगलं करायला गेले आणि तिथं कांड नाही झालं. मला कळत नाहीये हे मी तुम्हाला सगळ्यांना कसं सांगू. आणि त्याचं नावच बारक्या पडल्या. बघत बसतात ही माझी पोरगी. सो हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज वर्कआउट करतच मी ब्लॉग चालू केला आहे, कारण की नंतर माझ्या लक्षात राहत नाही. आणि आता मला लक्षात आलं आहे की मला ब्लॉग चालू करायचा आहे, म्हणून मी आत्ता ब्लॉग चालू करते आहे. आणि वर्कआउट करताना का करते, कारण की तुम्हाला कळलं पाहिजे की मी वर्कआउट करतोय. तिकडं आमचं शंकरांना डाएट करायला आहे. आमचं सगळं वर्कआउट करून त्याचं डाएट चालू आहे. अजून तिकडे डाएट करायला आहे आणि सगळा असा पसारा पडला आहे. आमच्या गावात जिम आहे हीच लई मोठी गोष्ट आहे, त्यामुळे आम्ही आमच्या जे आहे त्या जिमलाच लई मानतो. सो आता वर्कआउट माझं ऑलमोस्ट डन झालं आहे. 10:15 वाजलेले आहेत आणि मी माझी गाडी सोडली आहे कामाला. आता पटकन आवरते इथलं आणि गाडी घेऊन घरला. आजपर्यंत असं कधीच झालं नाही की मी काहीतरी चांगलं करायला गेले आणि तिथं कांड नाही झालं. इथं माझी गाडी दचकत येत होती म्हणून मी इथं लावली कामाला. गाडीचं काम झालं म्हणून वॉशिंगला लावली. आता त्याच्यात पाणी गेलं, आता गाडी चालू होईना. गाडी लावलं. 20 मिनिटं झाली. 1 तास झाले. 1 तास. आता मला लागल्या भूक, कारण की सकाळी येताना मी जिमला येताना मी जास्त काही खात नाही आणि आता मला भूक लागल्या. आणि गाड्या आता चालू झाल्या पण माझ्या. चला घातला. अजून जाताना सामान पण घेऊन जायचं मला. जिममधून घरी जाताना तर रोजचं काम असतंय सामान घेऊन झालं ह्यांच्यातनं. 1 दही आणि 2 ताक ह्यांच्यातनं डेली. म्हणजे डेली ह्या दुकानात थांबल्याशिवाय मला घरीच जाता येत नाही, कारण की मम्मी रोज काही ना काही काम लावते आणि मला खायला पण घेऊन जावं लागतं. हा डब्यातलं. चलो फायनली गाडीचं काम झालंय. घरी सगळ्यात लवकर येण्याचं कारण म्हणलं की नाही, ही चित्राव आहेत बघा. ही वाट. नाव काय तुझ्या? मिष्टू. मिष्टी. काय नाव आहे? मिष्टी. वाट बघत बसलाय. मागं बसलाय ते बघा. तिथं नोवा बसलाय. दरवाजाच्या मागं कोको बसलाय. विस्कीला तर पिल्लं झालं, त्यामुळे विस्की काय बाहेर येत नाही. आणि हे माझा दरवाजातच पळत दिला. ह्यांच्यामुळे येतोय मी लवकर. ह्यांच्यामुळं कसं ऐकतं, कसं बघत यार. किती गोंधळ. मामा ना कधी कधी चावते, कधी कधी रागात येते, कधी कधी चावतंय आणि कधी कधी प्रेमाने येते जवळ. आता मस्त झोप आली आहे. तर आता हिला की नाही मी ट्रेनिंग द्यायला चालू करणार आहे. आता जवळपास ती 50 दिवसांच्या प्लस झाली आहे आणि 50 दिवसानंतर का नाही पिल्लांना ट्रेनिंग द्यायला चालू करतात. तर आता हिला पण मी ट्रेनिंग द्यायला चालू करणार आहे की नाही. ट्रीट द्यायचं आणि मग ट्रेनिंग द्यायला चालू करायचं. बस म्हणली की बसली पाहिजे, उठ म्हणली की उठली पाहिजे. विंचरून वगैरे अजून जास्त काही घेत नाही. आत्ता हे पिल्लू लई बारक आहे. चलो अभि करता हे काम. आता मी लई लेट झालं यार. मला गाडी घेऊनच घरला यायला 80 रुपयाचं पाणी मारलं गाडीवर. पाणी म्हणजे धुतली 80 रुपयाला. आणि ते धुतल्यामुळं नाही प्लगच गेला गाडीचा. आणि 100 रुपये आणि प्लग टाकला त्यात. 80 रुपये असं वाटायला उगच तिथं धुवायला दिली. घरात धुतल्याच बरं झालं असतं. ते सगळं काम पैसे गेले त्याचा काही विषय वाटला नाही. एवढा वेळ झाला का नाही. 11:30 लिटरली आत्ता वाजलं. आणि आत्ता येऊन मी डाएट कधी करणार, मी आता प्रोटीन कधी पिणार, सगळं कसं कधी आवरणार, सगळं काम आहे मला. आता पटकन आंघोळ करूया आणि आवरायला घ्या. फायनली आंघोळ झाल्या. आल्याला पहिला आंघोळ केलं, कारण की वैताग आलता आणि असलं ऊन पडलंय नाही बाहेर. लिटरली बाहेर बघू वाटत नाही घराच्या, एवढं ऊन पडलंय. आता पहिला प्रोटीन पिऊया, कारण की एवढी भूक लागला मला. मी रात्री एकतर कमी जेवण करतोय आणि सकाळी मी जिममधून आल्याला नाही पहिला प्रोटीन वगैरे पितोय, सगळं होतंय. आणि आज एवढा वेळ झाला यायला मला काय सांगू. आणि आता ही पोरगी बघा, हिचा त्रास वेगळा आहे मला. आज मी तुम्हाला दाखवतो प्रोटीन नेमकं कसं प्यायचं. तुम्ही आता म्हणणार की हे काय बच्चन टाकायला आली आहे, पण प्रोटीन प्यायचं पण एक हे असतं, एक पद्धत असते. चला दाखवतो. काय करू सांग तिला. कोण प्रोटीन पिणार. मिष्टी एवढा त्रास देत्या ना, घरातले त्रास देत्या.
सो हे आहे माझं शेकर. ह्याचं हे शेकर टाकलं. आता दाखवतो. आमच्या मॅडमांनी सांगितलं आहे की प्रोटीन कधीच असं सुक्कं डायरेक्ट पाण्यासोबत प्यायचं नसते. त्याच्यामध्ये थोडंसं हे टाकून प्यायचं, फ्रेश क्रीम. आठवत नाही लगेच. त्याकडे आहे अमूलची फ्रेश क्रीम. याच्यात मी फ्रेश क्रीम टाकली की नाही कोल्ड कॉफी पिल्यासारखं वाटतं. आया आया पाणी भरलंय, मम्मी बोलवायला लागल्या तुला. आमच्या घरातला एक नियम सांगू काय तुम्हाला. आता आमचं घर इकडनं तिकडनं लांबडं सडक आहे काय. जर पोर्च एरियामध्ये कोणतर बसला असेल आणि मी मागच्या बेडरूममध्ये असेल ना तर आमची मम्मी फोन करते, कारण तिथनं तिथपर्यंत आवाज जातच नाही. पण येऊन घरात सांगणार नाही, माझ्याजवळ येऊन सांगणार नाही की तुझ्याकडे काय काम नाही. फोन करते मला घरातल्या घरात राहून. सो फायनली तयार झाले प्रोटीन. गटागट ही पिऊन घेतो, जरा मम्मीचं काम आहे ते. एकदम असं वाटायला कोल्ड कॉफी प्यायली, कारण थंड पाणी टाकले मी प्रोटीन म्हणून. जीव केवढा ही करतय काय. मिष्टी मिष्टी काय म्हणजे एक एक नमुने ना आमच्या घरात. आतापर्यंत मला वाटतच होतं की माझं पार्सल कसं काय आलं नाही. फायनली आलं. पण आता एक विषय झालाय की मी एक लाईट मागवलेली आणि त्याचं पार्सल येणार होतं, ते पार्सलच आलं नाही. ती लाईट आली नाही माझी. आजचं डिलिव्हरी दाखवत आहे ते. सो बेसिकली ॲड्रेस दिसली येताला घरला माझ्या. तर हे आहे PR पॅकेज. ॲक्च्युली हे केअरस्मिथ ब्रँडचं आहे, त्यांचं ऑलरेडी एक मी केलेलं आणि हे सेकंड वन आहे. आता आपण चेक करूयात की हे काय आले. आउच. डायसन बिसन पण असं चाललं तर किती भारी होईल ना. लेट्स ओपन इट. हिअर आय एम अँड दिस इज माय पार्सल. कुठनं कापू ये. मी एक गोष्ट खरं सांगते, मी व्हिडिओ करायला ना म्हणूनच मी एवढ्या प्रेमानेही उघडायलोय, नाहीतर मी असं एकदम असं रागात म्हणजे सगळी फाडून बिडून टाकत असते हातानंच. पण आता व्हिडिओ करायला नाही, व्हिडिओ मध्ये चांगलं दिसत नाही, चांगलं वाटत नाही, म्हणून ही कात्रीने कापवली. पहिल्यांदा कापवली कात्रीने. ओके ओके. 3 in 1 असं काहीतरी आहे. हे केअरस्मिथचं हॉट एअर ब्रश आहे. आय थिंक ॲक्च्युली मला ह्याच्या आधी ना अर्बन योगचा पण हॉट एअर ब्रश मिळालेला, म्हणजे माझ्याकडे 2 आहेत ते. सो त्याच्या कम्पॅरिझनला हे कसं आहे काय माहिती. 1 मिनिट मी लिप बाम लावतो. आय थिंक मला जे अर्बन योगचं मिळालं ना ते 2 in 1 होतं, म्हणजे त्यांनी काहीच होत नव्हतं. बट टू बी ऑनेस्ट अर्बन योग मला अजिबात आवडलं नव्हतं त्या टाईमला. माझ्याकडं त्याचे 2 प्रोडक्ट आहेत जे मी यूज नाही करत. सो आता आपण हे बघू. सब ऐसे फोकट में मिल तो जाता है बट काम की चीज नाही मिळती. असं होतं की यार बिना कामाचं सगळं मिळत चाललंय, कामाचं काय नाही. आता मला हेअर स्ट्रेटनर पाहिजे तर हे कर्लरच येतात मला सगळे. कर्लर एवढ्या कर्लरचं मी काय करू. हां एवढे माझे केस ऑलरेडी करली आहेत. हे मीच वैतागली करली केसांना. तर मला कर्लरच येतात सगळे. आता हे पण 3 in 1 आहे. तर हे आहे, ओपनच करून दाखवते ना, ह्याचा अजून इंस्टाला व्हिडिओ यायचा आहे. बस सगळं पहिलं काढतो बाहेर, कारण मी पण पहिले. बाय द वे आय लव्ह दिस कलर कॉज फेंट पर्पल अँड डार्क पर्पल, म्हणजे इवन पर्पल इज माय फेवरेट कलर. सो आय लाईक दिस वन. इग्नोर. म्हणजे हे त्यांनी हे ह्याच्यासाठी दिलंय की तुम्हाला गरम लागू नये, तुम्हाला चटके भेटू नये. वाव, व्हेरी गुड.
अतिशय बावळट मी मुलगी आहे, कारण की माझे केस ओले नाही आहेत, माझे केस ऑलरेडी वाळलेले आहेत. सई, व्हॉट इज दिस सई? ओके, यासाठी अरे हे गरम होत आहे म्हणून यांनी ग्लोव्स दिलेत. ओके, आता नाव वी आर ट्राईंग दिस वन. आय नो ना, हे असं 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 होतं ना आणि असं करायचं. सो हे आपण त्यावेळेसच, कारण की ह्याच्यात माझे केस, ह्याचा अजून व्हिडिओ बनवायचा इंस्टाला. ह्याचा व्हिडिओ बनवल्यावरच हे ट्राय करू, नाही बनवतानाच ट्राय करू. उगाच केस अडकायची. 4 केस डोक्याला आहेत आणि 400 प्रोडक्ट येतात केसांसाठी. असं कुठे असतं का? पण आता असू दे, येते तर त्याची चांगलं गोष्ट आहे. विस्कीला पण पिल्लं झाल्या. हाय विस्की. 5 पिल्लं झाल्यात मागच्या वेळी सारखीच. आणि हे काहीतरी वेगळंच झालंय, ग्रे कलरचं, पांढऱ्या कलरचं झालंय, ग्रे आणि पांढरं. एवढं दमवतंय की नाही, एवढं दमवतोय, लय दमवतोय. तुला आता कोंडून झाली माझ्यासोबत. हा, एवढा राग तुझ्यात कसा आला मिष्टी? एवढी रागीट कशी आहेस तू? खायचं तुला? जेवायचं. चला, मला कळत नाहीये हे मी तुम्हाला सगळ्यांना कसं सांगू. मी कधी विचार नव्हता केला यार की एवढ्या लवकर मला यूट्यूबचं पेमेंट येईल. मी हार्डली 6 ते 7 महिने झाले यूट्यूबवरती कन्सिस्टंट राहायला चालू केलं, म्हणजे कंटिन्यू मी ब्लॉग्स वगैरे टाकते. जेव्हा मी माझं ब्लॉग विथ सई इंस्टाग्रामला चालू केलेलं ब्लॉगिंग चॅनल, तेव्हाच मी यूट्यूबला आणि फेसबुकला सुद्धा चालू केलेलं. फेसबुक पण लवकरच ग्रो होत चाललंय ॲट टचवूड. आणि यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं. मी खूप आनंदी आहे, म्हणजे मला खूप आनंद होतोय तुम्हाला सगळ्यांना शेअर करायला, कारण की हे सगळं तुमच्यामुळं पॉसिबल झालंय. तुम्ही मला जे प्रेम देता, तुम्ही मला एवढा सपोर्ट करता, मला खूप, आणि त्या सगळ्या गोष्टींचं फळ मला मिळतंय, माझ्या कष्टाचं फळ मला मिळतंय. तो आता माझं खुरापती दिमाग असं चालतंय की उद्या आहे पाडवा आणि मला ना हॉलमधलं सगळं कमी करायचं आहे, म्हणजे खूप जास्त गजमज झाली आहे. सो मी विचार करत होते की हा जो बारकावाला सोफा आहे, हा वाला सोफा तर आहे तिथं ठीकच आहे, पण हा जो बारकावाला सोफा आहे हा लावायचा पोर्चमध्ये, म्हणजे ह्या साईडला, इथं किंवा इथं नाही, इथं या साईडला लावायचा आणि हे मशीन्स वगैरे साईडला ठेवायचे. सो चलो, पहिलं तो ये पूरा साफ करना पडेगा यार. घरात नाही, म्हणजे तर काढायचं रिझन असंच असं आहे की खूपच स्पेस कमी होतोय, म्हणजे दिसतच नाहीये. आणि ह्या सोफ्याची इथं काही गरज नाहीये, म्हणून आम्ही आता हा बाहेर शिफ्ट करणार आहे. पहिला करतो. सो जरा करूपर्यंत ना आम्ही सगळं घरच उलतं पालतं केलंय. आम्ही इकडचा जो सोफा होता तो तिकडं लावलाय आणि तिकडचा सोफा होता तो बाहेर ठेवलाय. आणि घर साफ करूपर्यंत आणि पुसूपर्यंत एवढं दमलोय ना भाई साहेब. आणि त्यात लाईट गेली आहे, आणि त्यात ही मिष्टाबाई आणि हे कोको एवढा जास्त त्रास देतात ना मम्मीला पण आणि मला पण. आता तुम्ही बघा, आला आता तो कोकोला डवचल. लय जास्त दमलोय भाई आता. माझा काय सांगू तुम्हाला. पण तुम्हाला लाईट आली ना, दाखवतो व्ह्यू कसा आहे, तुम्ही नक्की सांगा कॉमेंटमध्ये कसं वाटतंय. ती लाईट आली आहे, हे असं आम्ही केलंय. हे आमच्या पिल्लांची करामत आहे, त्यामुळे इग्नोर करा ती सगळं. हे आमच्या मांजराची आणि कुत्र्याची पिल्ली सांभाळण्याची करामत आहे. हे असले हे कार्ट्यांची माझ्या. बारक्या बारकू, ए बारकू, त्या ॲटिट्यूड बारकू. मी ह्याचं नाव कोको ठेवलेलं, कोको. ओके, एकदम छान सुंदर नाव, मस्त नाव आहे. माझ्या आजीने याला बारक्या 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 म्हणून आता ह्याला बारक्याच ऐकायची सवय लागली. ह्याला कोको म्हणलेलं कळतच नाही, अजिबात कळत नाही. ह्याला बारक्या म्हणलेलंच कळतं. हे आता तुम्हाला एक्झाम्पल देते लाईक. कोको कोको नाही करणार. बारकू मधीच आलीस वे. नोआ, ए नोआ. आई आमच्या का नाही ह्यांना ट्रीट वगैरे चारत्या ना. पिंपल दुखला. ट्रीट वगैरे चालत्या, त्यामुळे तिला कोको म्हणा येत नव्हती, म्हणजे ती बारक्या बारक्या म्हणत होती, कारण ती सगळ्यात बारक्या आहे आमच्यात. आणि त्याचं नावच बारक्या पडल्या. 4 माणसात कसं बोलायचं, बारक्या ए बारक्या. बाई आमच्या घरात एक नमुने आहेत. तुम्ही एवढा पूर्ण व्लॉग बघितला, पण कमेंट बॉक्समध्ये अजूनपर्यंत सांगितलं नाही की तुम्हाला व्लॉग कसा वाटला, आणि असेच व्लॉग तुम्हाला रोज बघायला आवडतील का नाही. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावं, त्याशिवाय असं वाटत नाही की आपल्या माणसांनी व्लॉग बघितलाय. चला उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.